महाराष्ट्रात शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडली। अजितदादा देखील शिंदेंप्रमाणेच पक्षचिन्ह मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले। सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरीमुळे भूकंप आलाय। मात्र तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी थेट पक्षावर किंवा पक्षचिन्हावर दावा न करता एका किरकोळ पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घेतलंय। या राजकीय खेळीमागचं नेमकं कारण काय आहे आणि ज्या पक्षामध्ये तृणमूलचे बंडखोर खासदार विलीन झालेत त्या पक्षाचा इतिहास काय आहे, बघूया हा स्पेशल रिपोर्ट। NCPI हा झाला शॉर्ट फॉर्म। फुल फॉर्म आहे नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया। राजकारण कोळून प्यालेल्या दिग्गजांना सुद्धा रविवार रात्रीपर्यंत या पक्षाचं नाव फारसं माहीतच नव्हतं। पण ममता बॅनर्जींना टाटा बाय बाय करणाऱ्या 20 खासदारांचा गट याच NCPI पक्षात विलीन झाला आणि रातोरात या पक्षाची कुंडली शोधण्यासाठी राजकीय पंडितांची धावाधाव सुरू झाली। हाँ, हो गया। हम लोग स्पीकर के पास चिट्ठी दे के आ गए। वो NCPI पार्टी से हम लोग का मार्च हो गया। इन लोगों का साथ भाजपा का, तो वहाँ पर तो NCPI का कोई नहीं था। वो लोग बोला हम जन कर रहा है। अरे कौन आपको लिया? कोई फ्लैग भी नहीं दिया। तो ये तो सब ये फर्स्ट पार्टी के साथ सेकेंड पार्टी का मीटिंग हो रहा है या थर्ड पार्टी में ज्वाइन कर रहा है। तो ऐसा महल अभी ये एकदम डेमोक्रेसी के लिए ये जो है पूरा शेम है। ममता दीदींना धक्का देणाऱ्या खासदारांनी तृणमूल काँग्रेसवर दावा सांगण्याऐवजी एखाद्या लहान पक्षाची वाट का धरली असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल। तृणमूल काँग्रेसचे 28 पैकी 20 खासदारांनी ममता दीदींची साथ सोडल्याचं कळतंय। या खासदारांनी स्वतःचं स्वतंत्र गट स्थापन करून भाजप प्रणित सत्ताधारी NDAला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ नये म्हणून या सर्वांनी विलिनीकरणासाठी NCPI सारख्या कधी ना चर्चेत असलेल्या एका किरकोळ पक्षाची निवड केली आहे। NCPI एक रिकॉग्नाइज पार्टी भी नहीं है, रजिस्टर्ड पार्टी है। वो भी बंगाल के रजिस्टर्ड, लेकिन कैंडिडेट दिया था त्रिपुरा में। इसको साथ शामिल होने से क्या फर्क होता? वो लोग एंटी डिफेक्शन लॉ से बचने के लिए ये मार्च दिखाया और कुछ नहीं। तृणमूलच्या बंडखोर खासदारांच्या गटाचं विलिनीकरण होण्याआधी NCPI म्हणजे बंगालमधील उत्तिया कुंडू आणि शेवली कुंडू या पती पत्नी पुरता मर्यादित राजकीय पक्ष होता असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही। NCPI ची कुंडली 2023 साली कुंडू दाम्पत्याकडनं या पक्षाची स्थापना झाली। उत्तिया कुंडू हे अध्यक्ष आहेत तर शेवली कुंडू या कोषाध्यक्ष आहेत। उत्तिया कुंडू हे एका बंगाली वर्तमानपत्राचे संपादक आणि शिक्षक आहेत तर त्यांच्या पत्नी शेवली या कोलकाता उच्च न्यायालयात वकिली करतात। पक्षाची नोंदणी पश्चिम बंगालमध्ये आहे, मात्र त्रिपुरा आणि आसाममध्ये हा पक्ष सक्रिय आहे। 2023 सालच्या त्रिपुरा विधानसभेत या पक्षानं 4 उमेदवार उभे केले। नोटाला मिळालेल्या मतांच्या आसपास NCPIला या निवडणुकीत मतं मिळाली। पक्षाला मिळालेली देणगी 1,13,000 इतकीच आहे। पक्षाध्यक्ष उत्तिया कुंडू यांचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याशी निकटचे संबंध आहेत। आपले हक्क जपण्यासाठी पक्ष बदलू उमेदवारांना नाकारा ही घोषणा NCPI पक्षानं 2023च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत दिली होती आणि आता त्याच NCPIनं ममता बॅनर्जींची साथ सोडणाऱ्या 20 खासदारांना तात्पुरता आश्रय दिलाय। भविष्यात हेच 20 खासदार तृणमूल काँग्रेसच्या पक्षावर आणि पक्षचिन्हावरही दावा करणार असल्याचं कळतंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्यावेळी फुटले त्यावेळेच्या दोन्ही केसेस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत। म्हणजे 5 वर्ष झाली तरी न्याय मिळालेला नाही। आता या 2 केसेस ऑलरेडी असताना तसलीच तिसरी केस करणं हे सत्तारूढ लोकांना सोयीचं नव्हतं। पण 10व्या शेड्यूल घटनेतल्या 10व्या कलमाप्रमाणे वेगळा गट स्थापन करण्याचा अधिकार नाही, पक्ष फुटून 2/3 कुठं जाण्याचाही अधिकार नाही।
पण 10वं शेड्यूल धाब्यावर बसवण्याचं काम मागच्या 5 वर्ष भारतात चालू आहे. पक्षफुटीचे राजकारण महाराष्ट्र इतकं कुणीच जवळून पाहिलेलं नसेल. मात्र आता महाराष्ट्राच्या पंक्तीत पश्चिम बंगालचा सुद्धा समावेश झालाय. महाराष्ट्रातल्या पक्षफुटीच्या प्रकरणाचा अभ्यास करूनच तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी NCPI सारख्या किरकोळ पक्षाचा आसरा घेतलेला दिसतोय. आता या गृहपाठानंतर बंडखोर खासदार तृणमूल काँग्रेसवर आणि पक्षचिन्हावर कब्जा मिळवण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कोलकाता.